भल्या सकाळी जाग आली आणि मी उठून झोपेच्या तंद्रीतच गोठ्यात गेलो. हिरव्या वैरणीचा भारा सोडला आणि 2 पेंड्या वाघ्या हौशापुढे सोडल्या आणि तिथंच जोत्यावर टेकून वाघ्या हौशाच्या देखण्या डौलदार रूपाकडे पाहत बसलो. गेल्या शनिवारीच अण्णांनी चाकणच्या बाजारातून ही देखणी चौशी गौरी खरेदी केली होती. अख्खा गाव बघायला लोटला होता. आम्ही घरातली पोरं तर येडीच झालो होतो. 2 दिवस शाळेला सुधीक दांडी हाणली होती. पर घरची लयच ओरडायला लागली तेव्हा शाळेत जायला लागलो. पर मी मात्र सकाळी त्यांना वैरण टाकायचा नेम धरला होता. त्यामुळे दिवसभर शाळेत असलं तरी काय बी वाटत नव्हतं. आईने आवाज दिला म्हणून जरा नाखुशीनंच उठलो. जा लवकर उरकून घे, शाळेत जायचं नाही का? हां जायचंय, पर अजून लय येळ हाय. आरं लवकर उठून आंघोळ करून अभ्यासाला बसावं, सकाळी सकाळी ध्यानात राहतं, आई म्हणाली. आईचं आणखीन टोमणे नको म्हणून मी बरोबर म्हणालो आणि आंघोळीला नदीवर निघालो. तेवढ्यात आप्पा म्हणाले, अरे अनिल माझ्याबरोबर चल, बैलांना पवनी घालायची आहे. मी आनंदाने लगेच हो म्हणालो, कारण माझे आवडते काम होते. जाता जाता मी म्हणालो, आप्पा आज मधीच बैलांना पवनी कशा करता? मंगळवारी पवनी घालतात ना. अरे आज आत्याला आणायला पुनावळ्याला जायचं, तेव्हा वाघ्या हौशाच्या बैलगाडी न्यायची. मी लगेच म्हणालो, आप्पा मला पण ने ना. अरे घरातली सगळीच मागं लागलेत. रामूदादा, सुमी, वश्या सगळीच रडायला लागलेत न्हवं म्हणून. पण आप्पा मी तुझं सगळं ऐकतो ना, मग तू फक्त मलाच ने. बरं बघू घरी गेल्यावर, असं म्हणून आप्पानं बैल नदीत घातला आणि चांगली चोळून काढली. त्यांच्या मांड्यावरील शेणाचे डाग घासून काढले. बैल पाण्याबाहेर काढल्यावर शुभ्र दुधावाने दिसू लागली. बाहेर काढल्यावर आप्पाने त्यांच्या पायात काळे गंडे बांधले. मी विचारले, हे काय बांधतोय? अरे आपली गाडी 5-6 गावं पार करून जाणार. जो तो आपल्या बैलांकडे बघणार, तेव्हा वाघ्या हौशाला दृष्ट नको लागाय. ह्या काळ्या दोऱ्यांनी दृष्ट लागत नाही. मी विचारलं, नाही लागत, मंतरलेला हाय हा गंडा. असं म्हणून आम्ही घरी निघालो. घरी पोचेपर्यंत मी मला ने म्हणून आप्पाला इस एकदा म्हणालो. घरी गेलो तर रामूदादा, सुमी, पशा सगळी उरकूनच बसली होती. आप्पांनी गाडी जोडली तेव्हा सगळी पोरांची रडारड चालू झाली. आप्पाला प्रश्न पडला कोणाला न्यावं म्हणून. तेवढ्यात अण्णा शिमटी घेऊन आला. अण्णाला पाहताच रामूदादाने वशाने धूम ठोकली. मी आणि सुमी घाबरून जाग्यावरच रडत बसलो. तरी अण्णाने एक ओढलीच. आम्ही दोघांनीही भोकाड पसरली. मग आप्पांनी जवळ येऊन आमची समजूत काढली. सुमीला आत्याला सोडायला नेईन म्हणून समजूत काढली आणि तिला 4 आणे दिले. ती तेवढ्याने खुश झाली. मला हळूच म्हणाली, जा पळ कपडे घालून ये. मी उड्या मारतच घरात पळालो. घुंगरमाळा घातलेली खिल्लारी बैलाची गाडी धुरळा उडवत निघाली. मी आप्पांचा लाडका होतो म्हणूनच आप्पांनी मलाच बरोबर घेतले होते. एक शिमटी खावी लागली म्हणा. एखादे गाव जवळ आले की मी आप्पांच्या हातातला कासरा माझ्याकडे घ्यायचो. गावातली माणसं, पोरं आमच्याकडे टुकूटुकू बघायची. त्यांना वाटायचं एवढूसं पोरगं गाडी हाकतंय आणि तीही खिल्लारी बैलाची. माझा ऊर अभिमानाने भरून यायचा. लय मजा यायची. आत्याच्या गावी पोहोचलो. तिथंही आमच्या खिल्लारी बैलाचे कौतुक झाले. जेवण खावण उरकून आम्ही 4 वाजता आत्याला घेऊन निघालो. मारुंजीचे शिव ओलांडून आम्ही मानच्या पांदीत गाडी घातली. आता तिथं IT पार्क आहे. दोन्ही बाजूंनी दाट झाडी. दिवस मावळायला आला होता, त्यामुळे तिथं थोडा अंधार पडल्यागत वाटत होता. तेवढ्यात झाडातून एक
धिप्पाड माणूस बाहेर आला नि गाडीला आडवा होत म्हणाला, पाहुणं तंबाखू द्या जरा. आप्पांनी त्याच्याकडे पाहिलं नि त्यांच्या मनात काय आलं ते म्हणाले, सरा बाजूला, मी नाही तंबाखू खात. तो माणूस गाडीला आडवा होऊन गाडी थांबवायला बघत होता नि आप्पा गाडी जोरात हाकायला बघत होते. तेवढ्यात अजून तिघेजण झाडीतून बाहेर आले नि गाडीला आडवे झाले नि आत्या सुद्धा ओरडली, आप्पा गाडी पळव, हे चोर आहेत. ते चौघेही गाडीच्या समोर होते नि बैलांच्या यसने धरायला पाहत होते. आत्या ओरडतात आप्पांनी बैलाच्या अंगावर कासरा टाकला नि त्यांच्या शेपट्या पिरगळल्या. वाघ्या हौशाने अशी काही मुसंडी मारली की चोरांना झक मारून बाजूला होता होता त्यातील दोघे पडले. मी पार घाबरून गेलो होतो. आप्पा आत्याला म्हणाले की पोराला नीट धर. आत्याने मला पोटाशी धरले. तरीही मी आत्याच्या खुशीतून मागे पाहत होतो. आडवा हौशा अशी काही उधळली की मागे फक्त धुरळाच दिसत नि त्या धुरळ्यात गाडीमागे पळणारे दोघेजण दिसत होते. बराच वेळ आमच्या गाडीचा पाठलाग चालू होता. परंतु पुढे माणगावची एक वाडी लागली नि चोरांनी पाठलाग थांबविला. वाडीवर आल्यावर आप्पाने गाडी थांबवली. बैलाच्या तोंडातून फेस गळत होता. आप्पा खाली उतरला नि त्यांच्या पाठीवर थोपटले. तेवढ्यात पारावर बसलेली काही माणसं जवळ आली. त्यातील काही जण आप्पाला ओळखीत होती. त्यातील एक जण म्हणाला, काय झालं व पाहुणं? आप्पांनी सारी हकीकत सांगितली. ते म्हणाले, आव 5च्या नंतर पांदीतून कोणीच येत नाही. मागच्या आठवड्यातच दोघांना त्या चोरांनी लुटलं होतं. बरं झालं ह्या बैलांनी तुम्हाला वाचवलं. भारी हाय खिल्लारी जोडी, चांगलं जपा त्यांना. आप्पाने हो म्हणून मान हलवली नि आम्ही निघालो. घरी आल्यावर आत्याने सारा प्रसंग सगळ्यांना सांगितला. अण्णा म्हणाले, पुरणपोळीचा स्वयंपाक करा नि चांगल्या 5-5 पोळ्या वाघ्या हौशाला चारा. आज आपल्या पोरीची आबरूनी दागिने वाचवलेत त्यांनी. पुढे जवळजवळ 14 वर्षे ही जोडी आमच्याकडे होती. 15 दिवसाच्या अंतराने ही जोडी गेली. आम्ही त्यांना आमच्या शेतातच पुरले.